अमरावती पॅटर्नचं लॉकडाऊन काय आहे हे जरा अमरावतीकरांना विचारा। व्यापारी, दुकानदार, फेरीवाले, बँडवाले, चर्मकार, सलून, रस्त्याच्या कडेला छोटी दुकाने यांच्या डोळ्यात रक्ताचे अश्रू आहेत, असे शिवराय कुलकर्णी यांनी बोलताना स्पष्ट केले। कोरोनाऐवजी उपासमारीने मरण्याची वेळ आली आहे। कागदी घोडे नाचवून पॅटर्न आदर्श असल्याची चित्रे उभे करू नका। सक्तीने वीज बिल वसुली केली, कोणालाच कवडीची मदत नाही, ऑक्सिजन नाही, रेमडेसिवीर नाही, रुग्णालयात बेड्स नाही, कुठल्याच समाज घटकाला मदत नाही, तुमच्याजवळ लॉकडाऊन हाच जीवघेणा पर्याय आहे, तर मग लॉकडाऊनला अमरावती पॅटर्न म्हणून आमच्या अमरावतीच्या नावाची बदनामी का करता, असे शिवराय कुलकर्णी यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितले। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढलेल्या कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमरावती पॅटर्न प्रमाणे महाराष्ट्रात लॉकडाऊन लावलं जाणार असल्याच्या बातम्या आज काही वृत्तपत्रांमध्ये आणि काही वाहिन्यांनी देखील दाखवलेल्या आहेत। खरं म्हणजे अमरावती पॅटर्न काय आहे लॉकडाऊनचा हे समजून जर घ्यायचं असेल तर सरकारने अमरावतीमध्ये येऊन अमरावतीच्या जनतेचं मत समजून घेतलं पाहिजे। अमरावतीच्या जनतेला विचारलं पाहिजे की अमरावतीच्या लॉकडाऊनचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत। अमरावतीमधला व्यापारी, अमरावतीमधला उद्योजक, अमरावतीमधला छोटा दुकानदार, रस्त्याच्या कडेला छोटी छोटी दुकाने लावणारे लोक, सलूनवाले असतील, चर्मकार बंधू असतील, मंदिराच्या बाजूला असलेली छोटी छोटी दुकाने, हे सर्व लोक जे आहेत, फेरीवाले आहेत, या सर्व लोकांवर अमरावतीत लावलेल्या दुसऱ्या लॉकडाऊनमुळे अतिशय वाईट वेळ आलेली आहे। या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये रक्ताचे अश्रू आहेत। आता कोरोनापेक्षा उपासमारीने मरावं लागेल अशी वेळ या सर्व लोकांवर आलेली आहे। या सर्व लोकांपैकी कोणालाही सरकारने कवडीची मदत केलेली नाही। आपलं पोट कसं भरायचं असा गंभीर प्रश्न या सगळ्या लोकांच्या समोर उभा झालेला आहे। या सगळ्या लोकांचा प्रचंड आक्रोश आहे, प्रचंड असंतोष आहे। रोज मोर्चे निघत आहेत, रोज आंदोलनं आहेत, रोज लोक रस्त्याने फिरत आहेत की आम्हाला काम करू द्या, आमचं दुकान चालू द्या। हा आक्रोश अमरावतीतला आहे। हा आक्रोश कोणीही समजून घ्यायला तयार नाही आणि कागदी घोडे नाचवून, सरकारी कागदी घोडे नाचवून केवळ अमरावती पॅटर्न हा आदर्श पॅटर्न आहे असं दर्शवून लॉकडाऊन घालण्याचा घाट हा महाराष्ट्रामध्ये घातलेला आहे। आमची सरकारला विनंती आहे की पहिले अमरावतीच्या व्यापाऱ्यांची, अमरावतीकरांची भावना समजून घ्या। ती भावना समजून घेतल्यानंतर त्यावर ज्या काही उपाययोजना करता येत असतील त्या उपाययोजना प्रथम करा आणि नंतरच अमरावती पॅटर्नचं नाव घ्या। अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अमरावतीला बदनाम करण्याचं पाप या सरकारने करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।